जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरा: तुझी आई आपल्या घरी जवळ गेली 2 वर्ष राहत आहे. आता तिने दुसरीकडे घर बघावे हेच चांगले. बायको: काय? माझी आई? मला वाटलं होतं की ही तुमची आई आहे. गुरुजी: कंपासच्या साह्याने एक केंद्रबिंदू धरून वर्तुळ काढा. विद्यार्थी आकृती काढतो. गुरुजी: हे कसलं वेडं-वाकडं वर्तुळ? हे कसलं काढलंय? विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी. पुरुष नेहमी अशा स्त्रीवर प्रेम करतो जी त्याची प्रत्येक गोष्ट कान लावून ऐकते, आणि त्याचं लग्न अशा बाईबरोबर होतं जी त्याचं काडीचं ऐकत नाही. नवरा बायको दोघे मार्केटमध्ये गेले होते. तेवढ्यात एका मुलीनं नवऱ्याला हाय हॅलो केलं. बायको: कोण होती ती? नवरा: जाऊ दे ना, माझं डोकं फिरवू नको. मला अजूनही तिला सांगायचंय की तू कोण आहेस. बायको मार्केटमध्येच बेशुद्ध. बंड्या: रोज दुपारी 3 तास माझे विश्रांतीचे असतात. पिंट्या: अच्छा, म्हणजे रोज दुपारी 3 तास तू झोपतोस? बंड्या: नाही, माझी बायको झोपते. नवरा: आत्तापर्यंतच्या अनुभवावरून मला कळलंय की मूर्ख लोकांना सुंदर बायको मिळते. बायको: तुम्हाला तसं माझं कौतुक करण्याशिवाय दुसरं कामच नाही. नवरा बेशुद्ध. संता परदेशात जाऊन पुन्हा भारतात आला. घरी आल्यावर बायकोला म्हणाला, मी परदेशी बाबूसारखा दिसतोय का? बायको: नाही. संता: मग लंडनमध्ये एक बाई मला विदेशी का म्हणत होती? जर तुमची बायको तुमचं ऐकत नसेल तर स्वतःला त्रास करून घ्यायची आणि काळजी करण्याची गरज नाही. सरळ दुर्लक्ष करा. कारण कोणाचीच बायको नवऱ्याचं ऐकत नाही आणि त्यावर काही इलाजही नाही. बायको: तुम्ही शेजारी गटणींच्या बायकोच्या अंत्यसंस्काराला का गेला नाहीत? नवरा: कुठल्या तोंडानं जाऊ? त्यानं मला दुसऱ्यांदा अंत्यसंस्कारासाठी बोलवलं होतं, पण मी त्याला एकदाही बोलवू शकले नाही. नवऱ्याचं पुढं काय झालं अद्याप कळलं नाही. नवरा आणि बायको एका मॉलमधून शॉपिंग करून बाहेर पडतात. बाहेर पडताच एक आंधळा भिकारी त्यांच्या पुढं हात पसरतो. हे सुंदरी, आंधळ्याला 5 रुपये दे. नवरा लगेच बायकोला म्हणतो, देऊन टाक. बिचाराला खरोखरच आंधळा दिसतोय. नवरा थकून भागून घरी येतो आणि बायकोकडे पाणी मागतो. बायको: खूप तहान लागली का? बायकोचा हा प्रश्न ऐकून नवऱ्याची सटकते. नवरा: नाही, तहान नाही लागली. गळा चेक करायचा आहे. बघायचं आहे की कुठं लिकीज तर नाही ना. शांती त्याच घरात नांदते ज्या घरात नवरा बायको आणि मूल एकाच वेळी मोबाईलवर असतात. बाकी वास्तू शांती वगैरे सगळं आपापल्या श्रद्धा आहेत. रामू: बायको कुणाला म्हणतात माहीत आहे का? शामू: नाही यार, तूच सांग. रामू: मग ऐक. बायको ही एक अशी महाशक्ती असते जिनं नुसतं डोळे वटारून बघितलं तरी कारल्याच्या भाजीला शाही पनीरची चव येते. शामूने रामूचे पाय धरले. प्रियकर: प्रिये, मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केलं आहे. प्रेयसी: सोन्या, बंद कशाला केलंयस? मी तिथून जाणार थोडीच आहे. प्रियकर: नाही ग, बाकीच्या कप्प्यातील मुली बघशील ना म्हणून. प्रियकर: तू माझ्याशी लग्न करशील का? प्रेयसी: नाही. प्रियकर: का? प्रेयसी: माझ्या घरचे होकार नाही देणार. प्रियकर: कोण कोण आहे तुझ्या घरी? प्रेयसी: एक नवरा आणि 2 मुले. प्रियकर: प्रिये, तू कधीच डोळ्यात पाणी साठवू नकोस. प्रेमिका लाजत: का रे?
प्रियकर. कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे ढास अंडी घालतात. सोडून गेलेली गर्लफ्रेंड आणि होऊन गेलेला पुणे युनिव्हर्सिटी पेपर या दोन्हीबद्दल अजिबात चर्चा नाही करायची. तिचं लग्न होईपर्यंत आणि रिझल्ट येईपर्यंत जाम त्रास होतो. ससा नेहमी धावतो, पळतो, तरतरीत राहतो. त्याचे आयुष्य असते 15 वर्ष. तेच कासव ना धावपळ करते ना उत्साही राहते. ते जगते 150 पेक्षा जास्त वर्ष. यावरून धडा घ्या की कामे धंदे सोडा, आराम करा आणि व्हॉट्सअप वापरा. एक माणूस फार हुशारी झाडत होता. लोखंडाला लोखंड कापत हिऱ्याला हिरा कापतो. तेवढ्यात मागून एक कुत्रा येतो आणि त्याला चावतो. पुणे स्मार्ट सिटी बनवण्याची घोषणा हास्यास्पदच आहे. हजारो वर्षापासून ओव्हर स्मार्ट असलेल्या या शहराचा अपमान आहे हा. पाने लिहायला किती दिवस लागतात? आन्सर. वकील 5 वर्ष, डॉक्टर 1 वर्ष, पायलट 5 महिने, लेखक 3 महिने, इंजिनियर सबमिशन कधी आहे ते सांगा. एका रात्रीत लिहून काढतो बघा. ॲडमिनला पोलीस अडवतो. पोलीस. गाडी गॅसवर आहे. ॲडमिन. नाही. पोलीस. मग डिझेलवर आहे. ॲडमिन. नाही हो साहेब. पोलीस. बरं मग पेट्रोलवर आहे. ॲडमिन. नाही. पोलीस. अरे मग कशावर आहे? ॲडमिन. हप्त्यावर आहे. एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. एक माणूस. तुमच्या मिसेस का? नवरा. हो. माणूस. प्रेग्नेंट आहेत काय? नवरा रागाने. नाही. फुटबॉल खेळलाय तिने. व्हा बाजूला. एक संख्या मनात धरा. तिच्या 3 मिळवा. आता आलेल्या संख्येची दुप्पट करा. त्यातून 7 वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा. आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा. कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला. पेपरची पहिलीच हेडिंग स्वाईन फ्लूचे 8 बळी. लगेच बायकोने मला हाक मारली. अहो ऐकलत का? हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा प्लेयर आहे हो? त्याने म्हणे 8 बळी घेतले. सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेवू नका. आत्ताच एका ॲक्टिवाच्या मागे आमचा ॲडमिन उगाच 5 किलोमीटर जाऊन आला.